एक दिवस सकाळी उठून अचानक पाठ खूप भरून आली. डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरनी MRI काढायला सांगितला. MRI मध्ये स्लिप डिस्क आलं म्हणून डॉक्टरनी लगेच सर्जरीसाठी सांगितलं. मुळात डिस्क ही स्लिप होऊ शकते का? रातोरात मुळीच नाही. बहुधा जे MRI मध्ये आलेलं आहे ते कोइन्सिडेंटल फाइंडिंग्स असं असतं. म्हणजे नक्की काय की तुमच्या वयानुसार, कामानुसार, उठण्या बसण्याच्या पद्धतीनुसार, वजन उचलायच्या पद्धतीनुसार जे काही पाठीच्या कण्यावर लोड आलेला आहे त्याच्यामुळे जे चेंजेस, जे परिवर्तन पाठीमध्ये झालेलं आहे ते MRIच्या फाइंडिंग्समध्ये येतं. पाठीपासून पायापर्यंत, पोटरीपर्यंत जर तुम्हाला झिंझिण्या येत आहे, जळजळ होतीये, नंबनेस आहे म्हणजे अगदी सुन्न पडलाय पाय किंवा पाठीचा भाग सुन्न पडलाय, हे सगळे रेड फ्लॅग्स आहेत. असं काही होत असेल तर तुम्ही सर्जरीचा विचार करू शकतात. नाहीतर थांबा, सेकंड ओपिनियन घ्या. बऱ्याच वेळेस फक्त फिजिओथेरपी आणि एक्सरसाइजने सुद्धा तुमचं पेन निघून जाणार आणि तुम्हाला ते परत कधीच त्रास नाही देणार. सो ऑलवेज टेक सेकंड ओपिनियन्स.